फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता बघा वाजले आहेत 6 वाजता उठून मी पूर्ण आवरून घेतलं होतं आणि अंशलाही आज 26 जानेवारीसाठी खाली घेऊन जायचं होतं, त्याच्यासाठी पूर्ण आवरून घेतलं. त्यानंतर मग अंशचं आवरल्यानंतर त्यालाही असं तयार केल्यानंतर मी त्याचे काही व्हिडिओ वगैरे काढले आणि आता आम्ही निघालो होतो 26 जानेवारीसाठी. खाली सेलिब्रेशन वगैरे कार्यक्रम होता, तर ते कार्यक्रमासाठी आम्ही चाललो होतो खाली. तर खाली जात असतानाचा बघा मी काही व्हिडिओ वगैरे काढले होते. 8चा टायमिंग सांगितला होता, पण आत्ता वाजले होते 8:30 वाजता झेंडा फडकवणार आहेत असं सांगितलं होतं. म्हणून आम्ही नेमकं त्याच टायमिंगला चाललो होतो, का तर आमच्याकडेही छोटी मुलं आहेत आणि उरकायला थोडासा वेळच लागतो म्हणून. त्यानंतर उरकून झाल्यानंतर बघा आम्ही खाली आल्यावरती भरपूर जण अशी येऊन थांबली होती. आम्ही गेल्यानंतरही भरपूर जण आली. त्यानंतर बघा तिथे गेल्यावर अंशचे काही फ्रेंड्स वगैरे भेटले, त्यांचे गप्पा वगैरे चालले होते, गप्पा गोष्टी चालल्या होत्या. आणि माझं चाललं होतं व्हिडिओ काढणं, का तर तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून, की आम्ही 26 जानेवारी कसं सेलिब्रेशन वगैरे केलं हे तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून मी आज चाललं होतं व्हिडिओ काढायचं. ही जी तुम्ही बघताय क्यूटनेस, ही जी आहे क्रिशा म्हणू. तुम्ही इंस्टाला मला बघत असाल तर तुम्हाला तिथे नक्की हिचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. ही जे आहे, हा जो आहे अंश आहे, त्याला बसवलं होतं इथे चेअरवरती आणि त्याचं चाललं होतं पाहणं. गेल्या वर्षी एवढं काही त्याला समजत नव्हतं, आत्ता खूप छान समजायला लागलं होतं. जनगण, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे त्याला खूप छान समजायला लागलं होतं आत्ता. आणि त्याला खूप आवडतं, ही जनगणही म्हणता येतं. तर त्याचं चाललं होतं आपलं गप्पा गोष्टी वगैरे. त्याचे फ्रेंड्सही साईडला वगैरे बसले होते, त्यांच्यासोबत त्याचं गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि माझं चाललं होतं आपलं व्हिडिओ काढणं. आत्ता बघा झेंडा फडकवण्याची तयारी चालली होती, तर त्याच्या अगोदर त्यांची काही तयारी वगैरे चालली होती आणि मी त्यांचे व्हिडिओ वगैरे काढत होते. खूप जणं, भरपूर लेडीज, जेंट्स, छोटे मुलं, भरपूर जणं असे आलेली होती. काही मान्यवर वगैरे आले होते आणि झेंडा फडकवण्याची तयारी वगैरे चालली होती. आणि त्याच्या अगोदर माझं चाललं होतं ही क्यूटनेसचे फोटो वगैरे व्हिडिओ काढणं चाललं होतं. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा झेंडा फडकवण्याची तयारी चालली होती. काही मान्यवर, माजी सैनिक वगैरे जे आले होते त्यांच्या हस्ते झेंडा फडकवणार होते, तर त्यांची तयारी चालली होती. तर ते कसे फडकवले वगैरे, कसं सेलिब्रेशन केलं, कार्यक्रम कसा साजरा केला हे नक्की तुम्ही बघा. सावधान, श्रीमान गणतंत्र दिवस परेड की आज्ञा चाहता हूँ, ध्वजारोहण की आज्ञा चाहता हूँ. एक साथ राष्ट्रगीत शुरू करें. जय हे भारत भाग्य विधाता.
त्याच्यानंतर काही ज्येष्ठ नागरिक योगा, भजन कीर्तन वगैरे करतात. त्यांना काही फळ फूल वगैरे देऊन त्यांचं अभिनंदन वगैरे केलं. आणि त्यानंतर बघा काही छोट्या मुलांचे डान्स, गीत, ते कशा प्रकारे बोलतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा.